नमस्कार मित्रहो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रहो, आता मोदीजींचा नारा आहे, लोकसभा 2024 घोषणा झालेली आहे आणि अबकी बार 400 पार असा नारा त्यांनी दिलेला आहे। आता 400 पार होईल का नाही ही शंका आहे, कारण सत्तेसाठी काहीही हे तत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये कुठलाही पक्ष आता फोडायचा राहिलेला नाही, पण महाराष्ट्रामध्ये अधिक जागा निवडून आणायच्या आहेत म्हणून मनसेचा सुद्धा राज ठाकरेंचा सुद्धा दिल्ली दौरा होऊन आलेला आहे। राज ठाकरे अद्याप काही बोलले नाहीत। अमित शहा आणि राज ठाकरेमध्ये काय बोलणी झालेली आहे याबद्दल त्यांनी मौन आहेत, अद्यापही काही बोलले नाहीत, पण ते सुद्धा झालेलं आहे। त्यामुळे अबकी बार 400 पार होईल का नाही आणि ते होण्यासाठी हा सगळा प्रयत्न चालू आहे। केजरीवालच्या अटकेनंतर जनतेच्या मनामध्ये जी गोष्ट होती आहे, म्हणजे सत्तेसाठी फॅशिस्ट प्रवृत्ती ही सत्ता मिळवण्यासाठी काहीही करायला तयार होते आणि अशा पद्धतीचं सगळं हे चालू असताना आज आपण पाहणार आहोत की तबकी बार 400 पार 1984च्या निवडणुकीमध्ये घडला होता। राजकीय इतिहास 3 दशकापूर्वी नेमकं काय घडलं होतं की 1984 मध्ये काँग्रेसला 414 जागा मिळाल्या असताना दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाला अवघ्या 30 जागा मिळाल्या होत्या। एक प्रादेशिक पक्ष लोकसभेमध्ये प्रमुख विरोधी पक्ष ठरण्याचं ते एकमेव द्वितीय उदाहरण होतं। एन.टी. रामाराव यांचा पक्ष विरोधी पक्ष ठरलेला होता। असं काय घडलं होतं आणि तबकी बार 400 पार मध्ये आपण हे पाहणार आहोत की त्यावेळेसच्या या निवडणुकीला लोकसभा चुनाव नाही, शोकसभा चुनाव है ये, अशा पद्धतीने भाष्य केलं गेलं होतं। अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी हे सुद्धा या निवडणुकीमध्ये पराभूत झालेले होते। अशी सगळी काय परिस्थिती होती ही आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। मित्रहो, या चॅनलवर नवीन आलात तर चॅनल सबस्क्राईब करा, अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा। तर पाहू आपण की असं काय झालेलं होतं। अबकी बार 400 पार असा नारा भारतीय जनता पक्षाने 2024च्या निवडणुकीसाठी दिलेला आहे। यामध्ये भाजपला स्वबळावर जवळपास 370 जागा जिंकण्याचा विश्वास असून भाजपने एनडीएला 400हून जास्त जागा मिळण्याचं लक्ष्य भाजपने निश्चित केलेलं आहे। मात्र भारताच्या इतिहासामध्ये आजतागायत फक्त एकदाच पक्षाला 400हून एखाद्या पक्षाला 400हून अधिक जागा मिळवता आलेल्या आहेत, तो पक्ष म्हणजे काँग्रेस राहिलेला आहे आणि ती लोकसभा निवडणूक होती 1984 साली इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर झालेली। बरोबर 30 वर्षानंतर पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीमध्ये 400 जागांचा आकडा चर्चेला जातो आहे। पण 30 वर्षापूर्वी प्रस्थापित झालेला 400 जागांचा विक्रम नेमका कसा झाला होता, काय होती त्यावेळची नेमकी परिस्थिती, ऑपरेशन ब्लू स्टार कशा पद्धतीने केलं गेलेलं होतं आणि इंदिरा गांधीची हत्या कुठल्या पार्श्वभूमीवर झाली होती आणि मग एकंदरीत परिस्थिती काय होती ही आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। 1984 सालची निवडणूक काँग्रेसला तेव्हा मिळालेल्या अतिभव्य अशा विजयामुळे इतिहासामध्ये नोंद झालेली आहे। या निवडणुकीत एकट्या काँग्रेसला 414 जागा मिळाल्या होत्या। काँग्रेसला इतकं प्रचंड बहुमत मिळालं होतं की त्यानंतर लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाला अवघ्या 30 जागा मिळाल्या होत्या। हा पक्षही एक प्रादेशिक पक्ष होता। इतिहासामध्ये पहिल्यांदाच एखाद्या प्रादेशिक पक्षाला देशाच्या संसदेमध्ये प्रमुख विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी पार पाडण्याची संधी मिळाली होती। 30 वर्षानंतर पुन्हा एकदा 400 पारचा आकडा चर्चेत आलेला असताना 1984 सालची निवडणूक ही काय होती हे आपण पाहणार आहोत। निवडणुकीदरम्यान आणि निवडणुकीनंतर काय घडामोडी घडल्या हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि मग आता ते तसं काही घडणार आहे का, आता ते शक्य आहे का। कारण 1980च्या निवडणुकीत काय घडलं होतं, खरं तर 1990च्या दशकाच्या उत्तरार्धात अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजपप्रणीत एनडीएचं सरकार सत्तेत येईपर्यंत जवळपास 4.5 दशक पूर्णपणे काँग्रेसचाच वरचष्मा राहिलेला आहे।
पंडित जवाहरलाल नेहरू, श्रीमती इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या कारकिर्दीत काँग्रेसला निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमत मिळत गेलेलं होतं. अपवाद फक्त 1976च्या आणीबाणीनंतरच्या झालेल्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या काँग्रेसला मोठा पराभव स्वीकारावा लागलेला होता आणि जनता पार्टीचं मोरारजी देसाईचं सरकार सत्तेमध्ये आलेलं होतं. अंधेरे में एक प्रकाश, जयप्रकाश जयप्रकाशचा नारा संपूर्ण देशभरामध्ये होता आणि हे सरकार फार काळ टिकलं नाही. अवघ्या 2 वर्षामध्ये हेव्या दाव्यांच्या मुळे हेवे दावे चव्हाट्यावर आले आणि आपण पाहतो की मोरारजी देसाई यांचा पाठिंबा काढून घेतला आणि चरण सिंग यांना बाहेरून पाठिंबा मिळाला आणि चरण सिंग यांचं सरकार बहुमत सिद्ध करण्या अगोदरच बरखास्त झालेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने ते सरकार कोसळलं आणि त्या पाठोपाठ 1980 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये इंदिरा गांधीच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनं 353 जागा जिंकत जोरदार कमबॅक केलं. यावेळी जनता पार्टीला फक्त 31 जागा मिळाल्या होत्या. हा जनता पार्टीचा फार मोठा पराभव होता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ऑपरेशन ब्लू स्टार आणि इंदिरा गांधीची हत्या ही 1984च्या लोकसभेच्या निवडणुकीची पार्श्वभूमी आहे. खलिस्तानी चळवळीचा प्रमुख जनरल भिंद्रनवाला हा अमृतसर येथील सुवर्ण मंदिरामध्ये आश्रय घेतलेला होता. पंजाबमध्ये अत्यंत हिंसक घटना घडत होत्या. त्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत होती. स्वतंत्र खलिस्तानची मागणी मोठ्या प्रमाणात उग्र रूप धारण केली होती. या पार्श्वभूमीवर श्रीमती इंदिरा गांधींनी ऑपरेशन ब्लू स्टार ला हिरवा कंदील दिला आणि 5 जून 1984 रोजी रात्री 10:30च्या सुमारास सुवर्ण मंदिरातील खलिस्तानी दहशतवाद्यांवर पहिला हल्ला चढवण्यात आला. 10 जून 1948 रोजी दुपारी ऑपरेशन ब्लू स्टार अधिकृतरित्या संपल्याचं जाहीर करण्यात आलं. त्यात लष्कराचे 83 जवान शहीद झाले तर 249 जवान जखमी झालेले आहेत. असं अत्यंत भीषण असं ऑपरेशन ब्लू स्टार आहे. राष्ट्रपती ज्ञानी जैनसिंग राष्ट्रपती होते, त्यांना सुद्धा याची खबर लागू दिली नाही. अतिशय गुप्त पद्धतीने इंदिरा गांधींनी हा निर्णय घेतला आणि ऑपरेशन ब्लू स्टार घडून आणलं आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी सर्वस्व पणाला लावलं. ऑपरेशन ब्लू स्टार मुळे शीख समुदायासाठी सर्वात पवित्र मानल्या जाणाऱ्या सुवर्ण मंदिरात अकाली तख्त मध्ये भिंद्रनवालांनी आश्रय घेतला होता आणि त्याचं मोठं नुकसान झालं. याची संतप्त प्रतिक्रिया शीख समुदायामध्ये उमटली होती. 4 महिन्यानंतर 31 ऑक्टोबर 1984 रोजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची त्यांच्याच 2 शीख अंगरक्षकांनी गोळ्या झाडून हत्या केली. या काळात दिल्ली, पंजाब, हरियाणा व आसपासच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दंगली व हिंसाचार झाला. त्या अगोदरच इंदिरा गांधीला ही कल्पना दिली गेली होती की शिखापासून धोका आहे, अंगरक्षक बदला म्हणून. पण धर्मनिरपेक्ष राष्ट्रामध्ये एखाद्या कम्युनिटीवर जर आपण संशय घेतला तर ती कम्युनिटी देशामध्ये संशयित म्हणून पाहिल्या जाईल आणि असं होऊ नये म्हणून इंदिरा गांधींनी अंगरक्षक बदलली नाहीत आणि हा धोका झाला. म्हणजे या पार्श्वभूमीवर ही निवडणूक झाली आणि म्हणून ऐतिहासिक निवडणुका आणि ऐतिहासिक विजय इतिहासामध्ये राज्यशास्त्रामध्ये नोंदवला गेला. ऑपरेशन ब्लू स्टारमुळे देशभरात काँग्रेस विरोधात निर्माण झालेलं वातावरण इंदिरा गांधीच्या हत्येमुळे त्याहून अधिक वेगाने काँग्रेसच्या बाजूने झालं आणि 1984 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये काँग्रेसनं न भूतो न भविष्यते असा विजय संपादन केला. पंजाब व आसाम वगळता उर्वरित भारतात झालेल्या मतदानात काँग्रेसला तब्बल 404 जागांवर विजय मिळाला. त्यानंतर वर्षभरात पंजाब व आसाममध्येही परिस्थिती शांत झाल्यानंतर निवडणुका घेण्यात आल्या. यातही काँग्रेसला 27 पैकी 10 जागांवर विजय मिळाला. त्यामुळे काँग्रेसला मिळालेल्या एकूण जागांचा आकडा 414 इतका प्रचंड झाला. याआधी किंवा त्यानंतर आजतागायत कोणत्याही पक्षाला एक हाती इतक्या जागा जिंकता आलेल्या नाहीत आणि म्हणून हा विजय ऐतिहासिक विजय आहे. इंदिरा गांधींच्या हत्येमुळे जनतेचा भावनिक पाठिंबा राजीव गांधीच्या पाठीशी असेल हे स्पष्ट दिसत होते. या काळात भाजपचे तत्कालीन प्रमुख नेते अटल बिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी यांनी ही लोकसभा नव्हे शोकसभा निवडणूक अशा आशयाची टिप्पणी केली होती
आणि म्हणून या निवडणुकीला लोकसभा नाही तर शोकसभा असं त्यांनी म्हटलेलं होतं. आकड्यांच्या अविश्वसनीय खेळ 1984च्या लोकसभा निवडणुकीचे आकडे आश्चर्यचकित करणारे होते. जिथे एकीकडे काँग्रेसला 414 जागा इतकं प्रचंड बहुमत मिळाला, तर तिथे काँग्रेसनंतर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या एन.टी. रामाराव यांच्या तेलुगू देशम पार्टीला अवघ्या 30 जागा मिळाल्या होत्या. टीडीपीच्या दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरल्यामुळे तेलुगू देशम पार्टी हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरल्यामुळे त्यांना विरोधी पक्ष म्हणून रामाराव यांना विरोधी पक्ष नेता म्हणून बसण्याची संधी मिळाली. एखाद्या प्रादेशिक पक्षाला लोकसभेत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून कामगिरी पार पाडण्याची संधी ही सुद्धा ऐतिहासिकच बाब होती, कारण या अगोदर प्रादेशिक पक्षाला अशी संधी कधी मिळाली नव्हती. सर्वाधिक जागांबरोबरच 1984च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला सर्वाधिक मतं देखील मिळाली होती. काँग्रेसला या निवडणुकीमध्ये तब्बल 49.10% मतं मिळाली. आजतागायत एवढ्या मोठ्या प्रमाणात मतं कोणत्याही पक्षाला मिळाली नाहीत. 1980च्या तुलनेत तब्बल 61 जागा काँग्रेसच्या पारड्यात वाढल्या. तेव्हाचा आंध्र प्रदेश, पंजाब, पश्चिम बंगाल आणि आसाम वगळता देशभरातल्या सर्व राज्यांमधल्या बहुतांश जागा काँग्रेसनीच जिंकलेल्या होत्या. दुसऱ्या कुठल्याच पक्षाला संधी नव्हती. भाजपला फक्त 2 जागा मिळाल्या होत्या. दरम्यान काँग्रेसचं प्रचंड बहुमत मिळालेलं असताना भारतीय जनता पक्षाला तेव्हा देशभरामध्ये फक्त 2 जागावर विजय मिळवता आला होता. प्रत्यक्ष लालकृष्ण अडवाणी आणि अटल बिहारी वाजपेयी अक्षरशः पराभूत झालेले होते. आंध्र प्रदेशच्या हनुमानकोंडा मतदारसंघातून चंदू पाटला जंगा रेड्डी व गुजरातच्या मेहसाणामधून ए.के. पटेल हे 2 भाजपा उमेदवार फक्त काँग्रेसच्या प्रचंड मोठ्या लाटेसमोर विजयी झाले होते. याउपर अटल बिहारी वाजपेयी आणि अडवाणी सुद्धा निवडून आलेले नव्हते. हे वास्तव आहे. 1984च्या निवडणुका, त्याआधीच्या सर्व घडामोडी आणि एकट्या काँग्रेसला मिळालेलं अभूतपूर्व यश या गोष्टींना आता जवळपास 3 दशक उलटलेली आहेत. आता भारतीय जनता पक्ष अबकी बार 400 पारचा नारा देत आहे. मात्र यावेळीही भाजपनं स्वबळावर 370 जागांचं लक्ष ठेवलेलं आहे. गेल्या 3 दशकात पुलाखालून बरंचसं पाणी वाहून गेलेलं आहे. बऱ्याच आघाड्या बेघाड्या सरकार सत्ता बदल झालेली आहेत. इंडिया आघाडी, स्थानिक पातळीवर आघाड्या किंवा विरोध, एनडीए मधील भाजपचा एकछत्री अंमल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी भोवतीचं वलय या सर्व पार्श्वभूमीवर 2024च्या निवडणुकांना देश सामोरा जात असताना तबकी बार 400 पार झालेली ही निवडणूक राजकीय विश्लेषकांच्यासाठी अभ्यासाचा विषय ठरते हे नक्की. पण यावेळेस अशा पद्धतीने अबकी बार 400 पार होईल ही शक्यता फार कमी दिसते आहे. कारण लोकशाही समोरचं हे संकट आहे. फॅसिस्ट प्रवृत्ती वाढते आहे. सत्ता मिळवण्यासाठी आम्ही काहीही करू ही भूमिका जर अशीच राहिली आणि अशा पद्धतीने आज केजरीवालला जी अटक झालेली आहे आणि ह्या सगळ्यांची जी सहानुभूती आहे, महाराष्ट्रामध्ये ज्या पक्षांची मोडतोड ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात झालेली आहे, हे सगळं लक्षात घेता त्याची परिणाम उलट्या दिशेने व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून 400 पार हे अत्यंत कठीण बाब आहे. आणि म्हणून आपण आजच्या व्हिडिओमध्ये तबकी बार 400 पार काय होता हे समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रहो, लोकशाहीमध्ये मतदार जागरूक असणं अत्यावश्यक आहे. म्हणून हे सगळं आपण करत असतो. आपण या चॅनलवर नवीन याला चॅनल सबस्क्राईब करा, अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा आणि अबकी बार 400 पार जी मोदी नारा देत आहेत त्याच्याबद्दल आपलं जे काही मत आहे, आपल्याला काय वाटते, खरंच 400 पार होईल का? किती जागा महाराष्ट्रामध्ये निवडून येतील? देशभरामध्ये किती जागा निवडून येतील? आपलं मत कॉमेंटच्या माध्यमातून आपण नोंदवावं. आज आपण इथंच थांबू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.